चंद्रपुर में आज आदिवासी टाइगर सेना की ओर से एक पत्र परिषद का आयोजन किया गया। इस पत्र परिषद में एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प के अंतर्गत आने वाले सावली के छात्रावास में कार्यरत महिला कर्मचारी गीता एल जुरमुरे, जो कि गृहपाल पद पर कार्यरत है, इन पर गंभीर आरोप लगाकर उन्हें सस्पेंड करने की मांग की गई। पत्र परिषद में संवाददाताओं को जानकारी देते हुए सेना के पदाधिकारियों ने और क्या जानकारी दी, आइए सुनते हैं उन्हीं की जुबानी। मी स्वतः जितेश कुडमेते या ठिकाणी पत्रकार परिषद, आदिवासी टायगर सेना व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर यांच्या आस्थापनेवर अंतर्गत शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सावली, जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत श्रीमती गीता एल झुरमुरे या बोगस प्रमाणपत्र बळकावून विभागाशी हात मिळवणी करून अवैध आणि असंविधानिक मार्गाने आपण दोन्ही कानांनी अपंग आहोत असं दाखवून या ठिकाणी गैरमार्गाने नोकरी या ठिकाणी काबीज केलेली। आणि या प्रकरणाची आम्हाला हा प्रकरण माहीत होताच आम्ही मंत्रालयापासून तर अनेक वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी तक्रारी दिल्या, मात्र विभागाने कुठलीही आजपर्यंत दखल घेतलेली नाही। आणि म्हणूनच आमचा हा प्रश्न आहे की तक्रारी दिल्यानंतर लोकशाहीमध्ये एक सामान्य नागरिकांचे तक्रार दिल्यानंतर त्याची उल्लंघन होत नाही, उलट दोषींना पाठीशी घातला जातो आहे। ही पाठीशी घालण्याची ताकद कोणामुळे निर्माण होत आहे हा आमचा विभागाला प्रश्न आहे। त्याशिवाय प्रशासनामध्ये ही अशी 81% दोन्ही कानांनी बहिरी असणारी व्यक्ती प्रामुख्याने काम करू शकत नाही। त्याशिवाय अपंगत्व कायद्याच्या अंतर्गत त्यांना सहाय्यकाची गरज आहे, पण ती महिला कुठेही सहाय्यक न घेताना आमच्या सामान्य लोकांसारखे या ठिकाणी काम करतो आहे। आमचा वारंवार डिपार्टमेंटला सांगणं आहे, विभागाला सांगणं आहे की ही महिला बोगस प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी नोकरी करतो आहे, अनेक लाभ घेतो आहे आणि तिच्यावरती विशेष म्हणजे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वी देखील झालेले आहेत आणि ही महिला सस्पेंड देखील झालेली आहे। आणि म्हणून आमची ही मागणी आहे की विभागांनी आता आम्ही काल दिनांक 20/5/2024ला राज्याचे प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, अप्पर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन सांगितलं की तुम्ही संबंधित प्रकरणाची रीतसर चौकशी करा आणि आपण संबंधित दोषीवरती कार्यवाही करा, अन्यथा 7 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही 7 दिवसाचं अल्टिमेट दिलं, 7 दिवसामध्ये तुम्ही कार्यवाही केले नाही तर संपूर्ण जनआंदोलन या ठिकाणी मोठ्या पद्धतीने जनआंदोलन निर्माण होईल आणि यांच्या विभागाच्या आणि सन्मान्य झुरमुरे यांच्या दोघांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडू, प्रकल्प कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी एवढं या ठिकाणी सांगतो।